महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे पवारांसोबत आणि उद्धव ठाकरे फडणवीसांसोबत जाणार 2029च्या लोकसभा निवडणुकीबाबत लक्ष्मण हाकेंचं महत्त्वाचं भाकीत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळी म्हणजे 2029मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल पाहायला मिळतील. उद्धव ठाकरे हे पुन्हा भाजपसोबत जाऊ शकतात, तर सध्या सत्तेत असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपले सर्व शिलेदार घेऊन शरद पवार यांच्याशी युती करतील, असा खळबळजनक दावा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केलेला आहे. ते रविवारी सोलापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते आणि यावेळी लक्ष्मण हाके यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे दावे केले आहेत. आगामी निवडणुकीत म्हणजे 2029मध्ये एकनाथ शिंदे, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एनसीपी हे 3 पक्ष एका बाजूला असतील, तर भाजप आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे 2 पक्ष एकत्र येतील. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जनाधार उरलेला नाही. राज ठाकरे यांनी अनेकदा भूमिका बदललेल्या आहेत, त्यामुळे राज ठाकरे यांनी आणखीन काही वर्ष तयारी करण्याची गरज आहे, असे मत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले. भाजपपासून दूर गेलेले उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपसोबत आल्याचे चित्र 29मध्ये दिसेल, असा खळबळजनक दावा हाके यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघेल आणि याची सुरुवात नुकत्याच झालेल्या पंचायत राज निवडणुकीत दिसल्याचे हाके यांचे म्हणणे आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सोलापूर.